छत्रपतीच्या पावनभूमीत असणारा किल्ले धारूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून तरी आपण आज त्या धर्तीवर आहात. किल्ले धारूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदी अर्जुनजी गायकवाड हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढीत असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये रंजना बिबिशेन भालेरा, सुरेश बाप्पा शामराव शेळके यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून यातील 72 जनता नक्कीच पंढरपूरच्या विठ्ठलासारखी अर्जुन गायकवाड यांच्या पाठीमागे उभा राहून या आपल्या सुपुत्राला नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. कारण किल्ले धारूर हे विकासापासून कोसो दूर असल्यामुळे या शहराचा जर विकास करायचा असेल तर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळ देण्याचे यातील 72 जनतेने ठरवलेले असून सदारील प्रचारात आघाडी घेतलेले असून या महिला वर्ग लाईव्ह दिवेकऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. आपण काय सांगू इच्छिता कारण राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कारात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि मोहनदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि बीड लोकसभेचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली किल्ले धारूर नगरपालिका अर्जुन गायकवाड हे लढीत असल्यामुळे आपण प्रचाराच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता. आम्ही उदयनगर, अशोकनगर, माळीनगर, लक्ष्मीनगर घरोघरी जाऊन महिलांचा प्रॉब्लेम जाणून घेतला आहे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम अडचणी आहेत ते आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई, आपण निवडून येताना असे आपल्याला अपेक्षा आहे का? आहे ना सर, अपेक्षा आहे. ज्या काही अडचणी असतील त्या दूर करू आम्ही. अशोकनगर, लक्ष्मीनगर हे सर्वांच्याच. एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून या किल्ले धारूर शहरामध्ये सुरेशबाप्पा शेळके नावलौकिक मिळवलेले म्हणजे हे रत्नच म्हणून किल्ले धारूरचं पाहिलं जात आहे. आपल्याला ताई काय वाटते? हे आम्हाला पूर्ण खात्री आहे की जे काही यांचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व प्रॉब्लेम हे सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेत. म्हणून काय सांगता आपण निवडून येईन का आपला पॅनल? हा, येईल नक्की. हा, गॅरंटी. काय सांगता ताई आपण? 100% आणि जे हातात काम घेतलंय बाप्पानी ते पूर्ण होणार. दीदी, तुला मतदानाचा अधिकार आहे का? नाही. बरोबर. काय सांगते बारकी आपण? नक्की एवढे काय ताई काय बोला? 100%. सदरील हे प्रचारामध्ये आघाडी घेतलेल्या महिला वर्ग सांगतात या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल 100% निवडून येऊन या नगरपालिकेचा विकास करण्यासाठी अर्जुन गायकवाड यांच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखी 72 जनता उभा राहून नक्कीच आमच्या पॅनलला बहुमताने निवडून देतील अशी प्रक्रिया लाईव्ह माहिती देताना महिला वर्ग बोलतात. पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह दिवेकर, बीड.